बक्षीस आहे त्याची चर्चा करूया. टुर्नामेंट ऑफ द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सायकलचं बक्षीस सद्गुरू कन्स्ट्रक्शन्स प्रोप्रायटर महेंद्र पेटकर साहेब यांच्याकडून. पंचाचा इशारा आला. क्वार्टर फायनल पासून मात्र प्रत्येक षटकारास 101 चे बक्षीस आहे ओंकार पान शॉप औदुंबर कुंभार साहेबांकडून. पहिला चेंडू असेल बाबापटांचा. स्ट्राईकवर बॅट्समन या ठिकाणी मिस्टर सूर्यकांत. वातावरण थोडंसं शांत परंतु उत्साह प्रचंड. ओहो मिडस्टिक वरून जाणारा चेंडू काहीस या ठिकाणी आपल्याला पथिरानाच्या स्टाईलने चेंडू थोडासा आपल्याला टाकलेला दिसला. तसंच काहीस कुछ मलिंगा स्टाईलने टाकलेला चेंडू दिसला. एक सटीक चेंडू म्हणूया. सटीक लाईन पहा क्या बात आहे. रिप्ले बघितला पण या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचा हा चेंडू होता. बाबा पठाण सुरुवात उत्तम केली आहे. डॉट बॉल न सुरुवात झाली या डावाची. आडगाव पुढील चेंडू. हो आता उजव्या स्टेजच्या बाहेरून अपील. खाली राहिलेला चेंडू क्रॉस द लाईन मारायचा प्रयत्न. सूर्यकांत थोडेसे शांत परंतु या ठिकाणी फिल्डिंग साईड काहीस अशांत होती. अपील करत होती. बघा बॅटच्या किती जवळून चेंडू गेला होता क्रॉस द लाईन मारताना. नक्कीच आपण tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून आहा जबरदस्त बॅट आणि पायाच्या मधून गेलेला चेंडू बहुधा आहे. हो यस मिड विकेटला लपेटायचा प्रयत्न होता. दरम्यान या ठिकाणी मिस्टर के साहेबांचं स्वागत. सहर्ष स्वागत. हेमंत सरांचं पुन्हा स्वागत करूया. हेमंत कदम सर. ड्राइव्ह करायचा प्रयत्न कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून स्वीपर कव्हर बाउंड्री पार. हाफ क्रमांक 4 चा पहिला चौकार कडक प्रहार. दरम्यान केसीसी ग्रुप ऑफ करकमचे सर्व मिस्टर संजय मोहिते साहेब यांचे या ठिकाणी स्वागत करूया. वेलकम. केसीसी ग्रुप केसीसी चषकाचे या ठिकाणी प्रमुख चीफ आणि केसीसी करकम जुन्या टीमचे कॅप्टन मशहूर कॅप्टन थोडेसे रागीट कॅप्टन. माननीय सुनीलभाऊ धोत्रे यांचं या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष स्वागत करूया. वेलकम. परमेश्वर धोत्रे यांचंही स्वागत. वेलकम. महेंद्र पेटकर साहेब पुनश्च स्वागत आहे आपलं. आमचे बक्षीस दाते रियाजभाई बागवान यांचंही स्वागत. योगेश देवकर वेलकम. ऑनलाईन स्कोरिंगचं काम बघतायत. दरम्यान धावसंख्या या ठिकाणी 4 ना बाद. सूर्यकांत चौकार मारून 4 चेंडूवरती पुन्हा स्ट्राईकवर. नॉन स्ट्रायकिंग इनला सूरज. ओ मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान हा उचलून मारलेला फटका अक्रॉस द लाईन आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग. 6th रन ऑन द बोट. 6वी रन धावफलकावरती. माननीय रणजित सिंह बबनराव शिंदे मित्र परिवार यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला बक्षीस आणि आपल्या स्पर्धेचे मार्गदर्शन होत आहे. माननीय अधिनाथ मालक देशमुख आणखीन एक आपल्या स्पर्धेचे मुख्य पारितोषिक दात्यांपैकी एक आणि आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ सरपंच संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अभिषेक भाई यांचे या स्पर्धेसाठी नक्कीच मोठा आधार असतो. आपल्याला माहिती आहे अभिषेक भाई अपूर्वत. टॅप केलाय चेंडू अगदी उजव्या स्टेजच्या बाहेर असलेला एक लेइंग बॉल आणि सिंगल घेतले. षटकाची या ठिकाणी समाप्ती झालेली आहे. 7 धावा पहिल्या षटकानंतर आणि किशोर 11 माडा संघाची. आपल्या स्पर्धेचे विशेष मार्गदर्शक त्यांची चर्चा आपण करणार आहे. जसा जसा वेळ आपल्याला मिळेल तस तसं. पाहूया गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकासाठी कोण येणार आहे. विशेष सहकार्य माननीय श्री शरदचंद्र पांढरे साहेब ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सरपंच विद्यमान सरपंच. माननीय विवेक शिंगटे साहेब ग्रामपंचायत सदस्य. अमोलदादा शेळके अभिछाया प्रतिष्ठान. पीके सर व्हॉट हॅपन्ड. पेनल्टी असेल या ठिकाणी
ट्रॅक पॅन्ट, शूज आणि टी शर्ट मैदानात हवा. या ठिकाणी आपण विदाउट शूज मैदानात उतरायचं नाहीये. फिल्डिंग साइडला या ठिकाणी पॅनल्टी. पीके सर, पॅनल्टी किती धावाची आहे? 3 धावाची पॅनल्टी. 3 धावाची. यस, कन्फर्मेशन साठी आपण विचारलं. 3 धावाची पॅनल्टी या ठिकाणी. के सरांनी सुद्धा इकडे दुजोरा दिला 3 धावाच्या पॅनल्टीला. 3 धावाची पॅनल्टी असेल. इथं धावा वाढलेल्या आहेत 10. यस, आजच्या दिवसाची ही पॅनल्टी असेल. ती पॅनल्टी एकदाच असणार आहे, पुढील सामन्याकरता पॅनल्टी नसेल. पाच षटकाचा सामना आहे. पॉवर प्ले 2 षटकाचा आणि सध्या पॉवर प्ले ऍक्शन मध्ये 7-2 बाहेर. आज थंडीचा त्रास नाहीये. ढग जमा आहेत आकाशामध्ये, त्यामुळे थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडी कमी राहते. आणि आज वातावरण चांगलं आहे, थंडीचा त्रास कमी आहे. हो, या ठिकाणी कट करायचा प्रयत्न होता, थोडासा लेट कट खेळायचा प्रयत्न होता आणि डीप बॅकफुट पॉइंट. स्क्वेअर थर्ड मॅनच्या चेंडू बघूया, बाउंड्री लाईनच्या आत अडवलाय की बाहेर गेलाय. आमचे पंच थोडंसं इन्क्वायरी करतायत. पंच मिस्टर प्रवीण कुलकर्णी, त्यांची मात्र आतापर्यंत उत्तम करणी. कन्फर्म झाले बहुधा पंचांना. आणि जेवढ्या मला वाटतं, यस, ओहो, या ठिकाणी मात्र बाउंड्री आहे, सीमा पार. पंचांनी या ठिकाणी हात अगदी 2दा-3दा आपल्या छातीच्या समोर एका अँगल मध्ये फिरवत सांगितलं की हा चौकार आहे. दरम्यान 14 धावा. श्रीकांत, हा काय पाहूया, हा मात्र या ठिकाणी विक्रांत, आणि विक्रांतचा हा चेंडू नो बॉल. विकेट शॉर्ट होता हा चेंडू. विकेट शॉर्ट चेंडू पडला तर नो बॉल आहे, लक्षात घ्या. चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर पडला, क्रीज बाहेर, तरी नो बॉल आहे. इकडे लेग स्टिकच्या बाहेर क्रीजच्या पडला तरी नो बॉल. आणि गोलंदाजाच्या कडे जो एंड आहे विकेटचा, तिकडे जरी शॉट पडला तरी नो बॉल आहे. आणि नो बॉल वर हा फेड शॉट तारों के शहर में क्या आएगी, हाथ में आ गई. आणि जशी या ठिकाणी पकडलेले या ठिकाणी ही कॅच, तशी माघारी थ्रो जबरदस्त केलाय. आणि पक्का लक्षात होतं की हा या ठिकाणी जो आहे तो फ्री हिट होता. दरम्यान मैदानामध्ये कुणीही 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स 3 व्हीलर्स आणू नका. शाळेकडे कुणीही गाड्या आणू नका. पलीकडे बांधलेले जे वेळू आहेत ते वेळू पाडून काही जण येत आहेत, तसं करू नका. बाहेरची कडा आहे, शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू चांगला चढवलाय. आडगाव युवा फायटर्स परभणी जिल्ह्यातून अगदी 350 किलोमीटरचा प्रवास करून आलेली आहे. हे खेळाडू आहेत, ही टीम आहे. आणि क्रिकेटवरचं प्रेम किती दिसतंय पहा यांच्याकडून. आणि आपल्या स्पर्धेची ख्याती, कॅप्टन मागाशी म्हटले, गेल्या वर्षी आम्ही ही स्पर्धा पाहिली होती, गेल्या वर्षी आम्हाला नुसतं आम्ही बघितलं, खेळायला मिळालं नाही. स्पर्धेचं नाव ऐकून, स्पर्धेचं आयोजन बघून आम्ही इथं खेळायला आलोय म्हटले कॅप्टन. आणि हेच ती पोस्ट पावती आहे. ओ मिस टाइम, क्या होगा ए टाइम, बाबा आहे नीचे. ओहो बाबा, अच्छा कॅच, बढ़िया कॅच, विकेट नंबर फर्स्ट. आणि विकेट गेलेले त्या ठिकाणी मिस्टर सूरज. 0वरती बाद. डकहून माघारी. किशोर 11 माडा संघाला धक्का पाहिला. बॅटिंग साइडचे राखीव खेळाडू थांबा इथंच बर का. रितेश, नवीन फलंदाजाची एंट्री मैदानात रितेशची.
दरम्यान विशेष सहकार्यकर्त्यांची चर्चा चाललेली होती. माननीय संतोष धोत्रे ग्रामपंचायत सदस्य, माननीय अभिषेक भैया पूर्वत युवा नेते, रघुनाथ मिड विकेट एरियात मात्र या ठिकाणी फटका दूर लांब उंच इन टू द स्टँड्स. माडा संघाच्या कडून मात्र लगावला गेलेला हा पहिला षटकार. या ठिकाणी वाघमारे बंधूंना विनंती असेल, वी राज, धन्यवाद, थँक्यू. दरम्यान चला मैदानात जाऊया. षटक क्रमांक 3 चालू होईल. 2 षटकानंतर धावा आहेत या ठिकाणी 18 24 रेस, ठीक आहे, 24 धावा, 1 गडी बाद. दरम्यान तिसऱ्या षटकाची गोलंदाजी करताना 32 नंबरची जर्सी घालून मिस्टर समीर, क्या बात है, युवा फायटर्स आडगाव. तिसऱ्या षटकाची सुरुवात मोठ्या फटक्याने करायची होती, पण सपना रह गया. चलिए, बड़ा हिट मारने की सोच, चलिए सोच तो बुरी नहीं थी, लेकिन प्रयास यहाँ पे बिल्कुल भी कुछ सही नहीं था और ये विकेट चला गया. माडा टीम के लिए एक झटका. हो, हे छोटस चमकलं निश्चितच या ठिकाणी कदम सरांच्या कडेवर दिसतंय आणि बालाजी पवार यांचे हे चमकलेत. चला जाऊया मैदानात. नवीन बॅट्समनची एंट्री, अमोल नवीन बॅट्समन. बघूया या ठिकाणी मात्र 2 विकेट्स आणि विषय निश्चितच विचार करण्यासारखा तसा काहीसा खोल. राजनंदिनी सध्या स्क्रीनवर आहे. बक्षीसदाते अभिषेक भैया, मार्गदर्शक अभिषेक भैयांची कन्या, क्या बात आहे. बारीक मंडळ सुद्धा पहा या ठिकाणी, क्या बात है. लहान मंडळ हे उद्याचे कुणी विठ्ठल चव्हाण असेल, कुणी रोहित धोत्रे असेल, कुणी या ठिकाणी के असेल, कुणी संजय मोहिते असेल, भविष्यातील यापैकीच मोठे स्टार. दरम्यान 24-2 गडी बाद. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आहे अमोल गोसावी. खातं खोलायचं आहे, दुसऱ्या चेंडूची वाट बघायची आहे. ऑन साइडला मारलाय चेंडू, सिंगल अवेलेबल आहे त्या ठिकाणी. पहिली धाव आहे अमोल गोसावी करता. प्रेक्षकांनाही आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघतोय, आनंद घेत आहेत की सर्व क्रिकेट चाहते. आहा, इथे मात्र हा झेल उंच बराचसा होता, वेळ भरपूर होता चेंडू खाली यायला, पण अंदाज चुकलाय आडगाव संघाच्या या मात्र क्षेत्ररक्षकाचा आणि धक्का बसलाय. निश्चितच हा कॅच घेणं गरजेचं होतं. गोलंदाजाला काहीसा धक्का बसला असेल, हा कॅच का नाही घेतला असं निश्चित मनाला वाटत असेल. 26-2 गडी बाद. गोलंदाजाला आता क्रिकेट सांघिक खेळ आहे, प्रत्येकानं प्रत्येकाला सपोर्ट करावा लागतो. परभणीहून आडगावहून बरेचसे क्रिकेट चाहते ऑनलाईनच्या माध्यमातून आनंद घेत आहेत, त्यांचं स्वागत. सपोर्ट आहे, सपोर्टर्स आहेत सगळे. आडगाव संघाचे बाहेरची खेळ लागली आहे, हेलिकॉप्टर मारायचा होता या ठिकाणी. स्ट्राईकवर रितेश पवार 3 चेंडूवर 7 धावा करून नाबाद आहेत. क्या बात है.
इकडे निश्चितच सल्ला एकमेकाचा घ्यायचा आहे, एकमेकाला सल्ला द्यायचा आहे. चला तर ही सगळी आयोजक मंडळी, सुनील भाऊ, संजय खडके, महेंद्र पेटकर साहेब आणि रियाज भाई, ही मंडळी दिसत आहेत. ही अगदी खचाखच भरलेले सगळे गॅलरीज आहेत. या वर्षी आपल्या चारही बाजूला गॅलरीज दिसत आहेत. हा मोठा निश्चितच या वर्षीचा एक खास प्रयोग असेल आणि आपल्या सर्व क्रिकेट चाहत्यांना बसायची व्यवस्था ही चांगली मोठी केलेली आहे. त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना व्यवस्थित बसून सामने बघायला मिळावेत यासाठी ही सगळी व्यवस्था केलेली आहे. सुनील गोलंदाज आणि षटक क्रमांक या ठिकाणी घेऊन येणार आहे. निश्चितच चौथं षटक. 5 षटकाचा सामना आहे. स्ट्राईकवर रितेश. ओव्हर द बॉलर सेट मारायचा प्रयत्न, मात्र फिल्डिंग एफर्ट जबरदस्त, क्या बात आहे, जोरदार मात्र या ठिकाणी फिल्डिंग एफर्ट केलाय चिमाजी. वाजी वाजी आपला हातून फिल्डिंग, ही बातमी ताजी. चिमाजी बिलकुल सही है जी. एकच धाव त्या ठिकाणी फलंदाजाला. माफ करा, 2 धावा घेतलेले या ठिकाणी. 28-2 गडी बाद. सुनील पवार पुनश्च एकदा पुढील चेंडू घेऊन फ्लिक करायचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात. क्षेत्ररक्षक तैनात. एक लेग स्लिप ज्याला म्हणतो, अजून थोडं पुढे असते ते लेग स्लिप. थोडस डीप आहे. शॉर्ट फाईन लेग. ओहो, फुल टॉस. हा नो बॉल इशारा. वाईड. नो बॉल निश्चित मात्र या ठिकाणी धावसंख्या वाढेल आणि निश्चित गोलंदाजावरती अशी कधी कधी वेळ येत असते. पाठीमाग मात्र या ठिकाणी फाईन थर्ड मॅनला चेंडू गेलाय आणि सीमा पार चौकार. रितेशच्या बॅट मधून हा मात्र गेलाय मिसफिल्डचा लकी. ओ, सौभाग्यशाली असा हा चौकार आहे. बाईज म्हणून इथे रितेशच्या बॅटला लागला नाही. रितेश हे हुकला, एसटी रक्षक चकला आणि शॉर्ट फाईन थर्ड मॅन हे फसला. 35-2 गडी बाद. सुनील पवार. पण शिकता तयार आणि समोर मात्र बॅट्समन रितेश. 6 चेंडू 10. बिग हिट. लॉफ्टेड शॉट. ओव्हर लॉन्ग ऑन. वार अ शॉट. लंबा ऊंचा. क्या बात है. बढ़िया और जबरदस्त सीन. रन मिले पूरे आधा डजन. ये है बल्लेबाज का अपना खुद का वजन. रितेश पवार, मिस्टर आरपी, बिल्कुल ये बार हैप्पी. 7 चेंडू 16. 1 मोर. मिड विकेट एरियात आता मगा लॉंगॉन, आता मिड विकेट आणि थेट बल्लेबाज बन गए सेट. बॅक टू बॅक दुसरा षटकार. हा पण फटका जोरदार. कडक कडकडीत प्रहार आणि निश्चित केसीसीच्या षटकारकम षटकार. लो फुल टॉस. लो फुल टॉस पे बॉस. आणि तयारीच केलेली होती अशा प्रकारचा फटका खेळायला आणि चेंडू त्या योग्य आला. चेंडू टाकताना काहीशी निश्चित चुकीचा अंदाज सुनील पवारचा. 5 चेंडूवर 17 धावा खर्च केले आतापर्यंत. 2 षटकार गेले. एक नो बॉल टाकलेला आहे. शेवट चेंडू चौथ्या षटकाचा. माडा टीम 47-2 गडी बाद. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून किती धावा नोंदवेल ते पाहूया.
काय झालं पाहूया इथे. डाऊन द लेग, डाऊन द लेग. डाव्या यष्टीच्या मात्र निश्चितच बाजूने जाणारा चेंडू, डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू. 48 दोन गड्याच्या मोबदल्यात. शॉर्ट मिड विकेट एरियात चेंडू होता. एक धाव मिळाली शेवट चेंडूवरती. टोटल स्कोर या ठिकाणी बघितला तर 49 दोन गड्याच्या मोबदल्यात. मिस्टर चिमाजी वगैरे बऱ्याचशा खेळाडूंची सध्या मात्र चर्चा ऑनलाईन वर होत आहे. चाहते मात्र कौतुक करताय त्यांच्या खेळाचं. प्रेक्षकांची, ऑफलाईन प्रेक्षकांची सुद्धा या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे. चला तर चौथ्या हाफचा निश्चितच या ठिकाणी पहिला सामन्याचा पहिला डाव आणि पहिल्या डावाचं चौथं षटक संपलंय. अखेरचा आणि अंतिम षटक, पाचवं षटक येणं बाकी. अमोल गोसावी 4 चेंडूवर 2 धावा. 23 धावा काढतोय. 9 चेंडूवर रितेश पवार. गुड कमबॅक केले आपल्या संघाचं. स्थिर झालेल्या निश्चितच बॅट्समनचा बळी गेल्यानंतर या ठिकाणी रितेश पवारची वापसी चांगली, म्हणजे रितेश पवारनं आपल्या टीमची वापसी चांगली केलेली आहे. 60-65 धावा, 70 धावा धावपलकावर लावणं गरजेचं असेल. काशीद सर बोलले होते. ओ हवे टोला बिहाइंड द बॉलर केला क्षेत्ररक्षकाला. चिमाजी कोण आहे पाहूया. प्रशांत आहे. सुंदर कॅच पकडला प्रशांतनं. लॉंग ऑफ एरियातून फिल्डिंग करताना गोलंदाजाच्या ठीक पाठीमाग बाउंड्री लाईनवर उत्कृष्ट कॅच. मिड विकेट क्षेत्रात मारायचा प्रयत्न होता या ठिकाणी. वेल सेट रितेश पवारचा आणि बाद झालाय रितेश. चला खेळाडूंनी फलंदाजाने सर्कलच्या आतमध्ये एकमेकांना क्रॉस व्हायचं आहे बरं का. नवीन बॅट्समन सर्कलच्या आत गेला पाहिजे सर्कल सोडण्यापूर्वी. बाद फलंदाजानं अर्जुन 02 नंबरची जर्सी 02. 49 वरती 3. दरम्यान स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर बॅट्समन मात्र दोघं सख्खे बंधू, भाई भाई. जसं इरफान पठाण, युसुफ पठाण, जसं दीपक चाहर, जसं राहुल चाहर, जसं कृणाल पांड्या, जसं हार्दिक पांड्या. आणि दोघंही पोलीस. क्या बात है. दोघंही साहेब आहेत. मिड विकेट क्षेत्रात हलकेच या चेंडूला डिप्लेक केलंय, दिशा दिली आहे. थोडासा या ठिकाणी हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. चेंडू हवेत जरूर होता पण जाणून बोजून हा शॉट खेळून काढला होता कारण नजदीकी फिल्डर नव्हते. एक धाव घेतली आहे. क्या बात आहे. अरुण गोसावी, अमोल गोसावी, अर्जुन गोसावी माफ करा आणि अमोल गोसावी. मात्र या ठिकाणी पायऱ्यांवर रॅम्पवर बसलेले खेळाडू प्रेक्षक आपण वरती या, असं समोर येऊ नका. आणि इकडे अलीकडच्या बाजूला बसलेले प्रेक्षक अकेले हम इकडे कोण एकटेच बसले साहेब. हे बघा तसं तिथं बसू नका. हा पोस्टरच्या जवळ. त्यांच्या लक्षात आलं नाही या ठिकाणी बघा. दरम्यान अमोल गोसावी स्ट्राईकवर. गोसावी ब्रदर्स आणि दोघेही महाराष्ट्र पोलीस. हे बघा इकडं अगदी पूर्व बाजूला साईड स्क्रीनच्या समोर जो काही कट्टा आहे शाळेच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला, पाठीमागच्या बाजूला, त्यांना विनंती आहे. हा साहेब आपण तिथं बसू नका प्लीज. धन्यवाद. थँक्यू. बाउंड्री लाईनच्या आत, मैदानाच्या आत कुठल्याही प्रेक्षकांनी बसू नये ही विनंती असेल. अर्जुन या ठिकाणी मात्र बाद. धाव बाद. एरवी बघा आता साहेबांना इथे धावबाद केले, एरवी इथं मात्र साहेबांना पकडले. एरवी साहेब लोक अपराध्यांना चोरांना पकडत असतात. आज साहेबांनाच पकडले मैदानात. क्या बात आहे. अर्जुन गोसावी. नवशक्ती इसबावी आपण या ठिकाणी
आपण तिकडे शाळेच्या कट्ट्यावर न थांबता आपण इकडे स्टेजच्या डाव्या बाजूला या. नवशक्ती इसबावी या, असं बाजूबाजूनच या, कडेकडेने या. माननीय दरम्यान श्रीकांत काशी सर नॉन स्ट्रायकिंग इनला ऑन ड्राईव्ह चांगला केलाय आणि तो मात्र अमोल गोसावी यांनी तिथे एक धाव मिळेल आहे. आणि मिस्टर श्री सर दरम्यान पुनश्च एकदा आर्य आणि शौर्यचं स्वागत आपण इथे करूया. वेलकम पूर्वज बंधू. किती पाहूया शेवट चेंडू मात्र या ठिकाणी या षटकाचाच नव्हे तर डावाचं पण ऑन साइडला मारलाय आणि तिकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. पाहूया श्री सर वाचवतील का स्वतःला. प्रसाद सर बाद. या ठिकाणी मात्र एकच धाव आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित प्रयत्न राहिलाय. दरम्यान टोटल धावा झाल्या 5 षटकानंतर 55 5 गडी बाद. 5 षटकानंतर 55 5 गडी बाद म्हणजे सध्या स्कोर बोर्ड वरती 5 या अंकाचं राज्य आलंय. रितेश पवार 23 धावाची जबरदस्त खेळी. सूर्यकांत यांना मात्र सेट झाल्यानंतर बाद व्हावं लागलं होतं. 14 धावाकडून बाद झाले. अमोल गोसावी 6 धावांवरती नाबाद 55 अशा प्रकारे धावा नोंदवल्या गेल्या. आणि महागडी गोलंदाजी पाहिली तर थोडीशी आपण बघतोय विक्रम राव 14 धावा आणि त्यांच्याही पुढे मिस्टर सुनील पवार 19 धावा एका षटकामध्ये. समीर कुरेशी यांनी मात्र 2 षटकाच्या गोलंदाजीत 8 धावा देऊन 2 विकेट घेतले. सर्वात सफल गोलंदाज समीर कुरेशी. 30 चेंडू 56. चला पुढील सामन्याचा टॉस. पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी होणार आहे. पुढील सामना फ्रेंड्स 11 करकम विरुद्ध फ्रेंड्स 11 हेमंत सर आणि आपल्या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख संजय मोहिते साहेब. या ठिकाणी बाळांना प्लीज ग्रामपंचायत सदस्य आपल्या स्पर्धेचे बक्षीस दाते त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होईल आहे. दादा सर प्लीज. हेमंत सर या. सुनील भाऊ धोत्रे विनंती असेल आपण जॉईन व्हावं या ठिकाणी टॉस पार्टी. पुरोत ब्रदर्स आपल्याला या ठिकाणी इथं याची विनंती करतोय. या क्या बात आहे. सामना 5 षटकाचा आहे. 2 षटक पॉवर प्ले राहतील. कोण बोलेल सर. तुम्ही बोलताय. बोलू दे का त्यांना. ठीक आहे सिनियर आहेत. अण्णा आपण कॉइन अप करूया स्पिन अप करूया. यस काटा कॉल आहे. काटा आलाय. सत्रे सर या ठिकाणी कसं आहे काट्याने काटा काढण्याकरता काय निर्णय घेणार आहे. बॉलिंग करायचे. ठीक आहे सत्रे सर शुभेच्छा तुम्हाला. सत्रे सर शुभेच्छा तर घ्या. धन्यवाद. हा इसबावी कॅप्टन या ठिकाणी टॉस गमावलेला आहे. पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे पण तुम्ही टॉस जिंकला असता तर काय केलं असतं. पण बॉलिंगच घेतली असती. बॉलिंग घ्यायची आहे. करकमच्या या निश्चितच संघाबरोबर यापूर्वी कधी खेळायचा अनुभव. हां पहिलं खेळलोय आम्ही खूप. याच्या आधी खेळलेलं आहे. काय इतिहास आहे. त्यांनीच लीड मध्ये आम्ही फक्त अच्छा तर त्यांनी लीड मध्ये आहेत. म्हणजे त्या लीड मध्ये काही म्हणजे कमी 2-1 वगैरे असं बराबरी करायची आहे. हो आज करायची आहे. बॅटिंग पहिल्यांदा करून किती धावा लावायचा प्रयत्न असेल. मी प्रयत्न करील 60 पर्यंत. 60 पर्यंत धावा लावायची आहे. कुणावर जबाबदारी असेल. तुम्ही असाल का तिथं आणखी कोण बॅट्समन असतील. रवी आहेत वल्ली आहेत. वल्ली रवी तुम्ही असाल. 60 धावा या ठिकाणी लावायचा प्रयत्न असेल. निश्चित स्पर्धा कशी वाटते. युवा कॅप्टन तुम्ही आहे. या स्पर्धेत खेळायचा अंडर लाईट खेळायचा कसं उत्सुकता आहे आता. हाय चांगलं वाटतंय जरा बरं वाटतंय छान खेळायचा चांगला
म्हणजे उत्साह आहे, कधी एकदाचा मैदानात उतरतोय असं झालेलं आहे. शुभेच्छा कॅप्टन तुम्हाला. जाता जाता नाव सांगा. स्वप्नील नाव आहे. स्वप्नील, शुभेच्छा तुम्हाला. हो, धन्यवाद. कॅप्टन या ठिकाणी इस्बावी संघाचे, त्यांनी मात्र या ठिकाणी आपल्याशी बोलत होते. आणि न्यूज अशी आहे, दुसरा सामना त्याचा टॉस जिंकलाय. या ठिकाणी बाळांना व्यवहार 11 करकम संघाचे कॅप्टन दादा सत्रे सरांनी, आणि त्यांनी पहिल्यांदा बॉलिंग करायचा निर्णय घेतलाय. दुसऱ्या सामन्याचा हा टॉस बघितला. पण आता जाऊया पहिल्या सामन्याच्या रनचेसकडे. कॅमेरामॅन युवराज सिंग आपल्याला या ठिकाणी मैदानात घेऊन जातील. थँक्यू. tenniscricket.in लाईव्ह. KCC चषक 2024. 2,05,55 पहिलं बक्षीस, 1,05,55 दुसरं बक्षीस, 51,555 तिसरं बक्षीस. आणि माननीय रणजित सिंह बबनराव शिंदे मित्र परिवार आणि माननीय अधिनाथ मालक देशमुख सरपंच संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष यांच्याकडून ही तिन्ही बक्षीस. तर चौथं बक्षीस 25,131 आणि बक्षीस जाते माननीय श्रीयुत उन्मेष थिटे PI कैलासवासी रामलिंग थिटे यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक. विशेष सहकार्यकर्त्यांची चर्चा आपण करणार आहोत. ती चेंडू 56 श्री काशीद सर, श्री सरांचा पहिला चेंडू. आणि स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन सध्याच्या घडीला आपण बघितलं तर सुनील, नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर भाई कुरेशी. पहिला चेंडू डीप स्क्वायर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान मारलाय. हवाई फायर, क्या बात है, ये जड़ दिया सिक्सर. और भी हम भी रह चुके हैं मैच विनर. ये कहना यहाँ पे सुनील पवार का. सुनील पवार SP बिल्कुल हैप्पी. फलंदाजी गोलंदाजी कमाल, फलंदाजी धमाल करना चाहते हैं अपनी टीम को बिल्कुल जीत के साथ मालामाल. श्री सरांचं स्वागत षटकारानं. बघूया श्री सर प्लॅन काय असेल पुढील चेंडू राखण्याचा. ओहो, ये खिलाड़ी नहीं बल्कि बड़ा खिलाड़ी है. SP सुनील पवार पावर के साथ ये फिर एक बार कर दिया वार. आणि पुन्हा एकदा षटकार. सुनील पवार 2 चेंडूर 12. गेंद को बनाया आसमानी तारा. आणि सुनील पवार वरती मात्र आता सगळ्यांच्या नजरा. षटकाराची हॅट्रिक करणार का? तसं पाहिलं तर आपल्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूवर 6 षटकार मारायचा एक विक्रम या ठिकाणी केलाय. आणि तो सुशांत गायकवाडने केला, आपण बघितलंय. चला तर बड़ी सोच में, गहरी सोच में यहां पर श्री सर के साथ बिल्कुल मारा टीम किशोर 11. और ये बिल्कुल तीसरी गेंद. क्या हुआ है देखना. एज लगा है, हिसाब किया है. गहरी सोच, गहरा विचार विमर्श यहां काम आया. बिल्कुल भी विकेट पहला दिया अपनी टीम को श्री काशीद सर. 12 धावांवरती पहिला धक्का. सुनील बाद 2 षटकाराचा मात्र पुरता व्याजासहित हिसाब करून घेतला. चला तर कुछ 2 बार तुम्हारी, एक ही बार मेरी. बोलते ना, कहते ना, 100 सुनार की एक ही लोहार की. ऐसा कुछ यहां पे. दरम्यान
सचिन माळी सर, त्यांचं आगमन झालंय. सर स्वागत करूया. सचिन माळी सर, वेलकम. दरम्यान श्रीकांत काशीद सर विकेटचं टॉनिक पिले तिसऱ्या चेंडूवरती, आणि निश्चितच विकेटचं टॉनिक पिल्यानंतर गोलंदाजाची एनर्जी वाढणार, गोलंदाजाची ताकद निश्चितच वरच्या लेवलची असणार, आत्मविश्वास आत्मबल सुद्धा नेक्स्ट लेवलचं असणार. चला तर, ओके पीके सर, क्या बात है. मैदानामध्ये पीके सर काफी आज हैंडसम लग रहे हैं, कुछ गुलाबी गुलाबी लग रहे हैं. ओहो, गुडलाइन स्पॉटचा चेंडू, हलकेच्या चेंडूला काहीसं सुरक्षित आणि तिरक्या बैट का फेस खोल के जिसे बोलते उसी बिल्कुल अंदाज में खेला, उसी स्टाइल से खेला और 1 रन भागा है. पहला रन दौड़ा है प्रशांत साळवे ने. 13 पे 1 है. श्रीकांत काशीद कमबैक अच्छा रहा है. 4 गेंदों पे 13 रन खर्चे, 1 विकेट अर्जित करी है. प्रशांत काशीद सर टाइम ज्यादा ले रहे हैं, आप थोड़ा जल्दी करिए. श्री सर थोड़ा फास्ट करिए. चले, थोड़ा सा साइड चेंज करना चाहता है श्री सर. प्रशांत और समीर की जोड़ी, समीर कुरैशी पहली बार इस रनचेस में स्ट्राइक लेंगे. फुलटॉस बॉल, धीमी फुलटॉस और हाथ में चली गई थी और छिटक गई. चलिए, विकेट मिलते मिलते रह गया. एक और चांस था यहां और समीर कुरैशी साहब आउट होने का पूरा इंतजाम कर चुके थे. लेकिन चले, सौभाग्य उनके साथ था, भाग्यशाली रहे वहां. कैच ड्रॉप हो गया. दान बिल्कुल भी यहां पर जीवन दान. स्क्वायर लेग मिड विकेट के ऊपर मारने का प्रयास, हम भी कुछ काम नहीं. प्रशांत साळवे, चलिए पकड़ा है बिल्कुल भी एरियल वे एंड दैट इज अ गुड वे. बिल्कुल भी दैट वाज अ हाईवे. 6 इनटू द स्टँड्स. बडा तगडा शॉट. प्रेक्षकांनी मात्र तिकडे हा कॅच पकडलेला आहे. क्वार्टर फायनल सामन्याकरता, सेमीफायनल सामन्याकरता मात्र बक्षीस असणारे प्रेक्षकांनी कॅचेस पकडले तर आपल्या केसीसी ग्रुप ऑफ करकमच्या वतीने. महाराष्ट्र पुलिस पांडुरंग जगताप. कैमरा जो है ना स्टेज पर बार बार आता है. देखिए, हमारे संजय खड़के साहब है, के सर कुछ संजय साहब के कारण छुप गए हैं. हेमंत सर नजर आ रहे हैं, सुनील भाऊ भी है और कैमरा हमारे युवराज सिंह, काफी बढ़िया कैमरामैन. चले मैदान में चलते हैं. ये देखिए हमारे सारे दर्शक, बिल्कुल भी वेस्टर्न एरिया है ये इस ग्राउंड का, पश्चिमी क्षेत्र. ये हमारे हिंद कटर थी, उतना ज्यादा स्पीड गेंद में नहीं था और एल्बो मारा है भाई. ये नो बॉल है. क्या बोल रहे? 2 रन. अच्छा अच्छा, नहीं आप एल्बो पकड़ा. एल्बो क्यों पकड़ा? हेयर स्टाइल है इनका आज कुछ अलग अंदाज में है. थोड़ा सा मूड में आज ज्यादा अच्छा है हमारे पीके साहब का. बिल्कुल, ये 2 बजने का इंतजार कर रहे हैं. मूड कुछ अलग लेवल का है आज. चलिए, 2 रन वहां पर डिक्लेयर.
22 धावा, दो एक गडी बाद. पांडुरंग फिर एक बार राइट आर्म राउंड द विकेट जा रहे बल्लेबाज के लिए ओवर द विकेट दिशा दिखाई है. ये रविंद्र जडेजा स्पेशल, सौरभ गांगुली स्पेशल. हल्के बिल्कुल भी गेंद को स्टीयर किया जानराव साहब. बघा शाळेच्या पायरीवर बसलेले, तिकडे स्टेजवर बसलेले, रॅम्पवर बसलेले आमचे प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आहे कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी कसलीही कचरा घाण आपण करू नये. विनंती असेल त्या बाजूला कुठे आपण थुंकू नये. आपल्याला विनंती असेल, शाळा विद्येचं मंदिर आहे, त्याची काळजी घ्या, स्वच्छ ठेवा. पुढे सरस्वत मारायचं आहे, स्टेप आउट करायचं आहे, डांसिंग डाउन द ट्रैक, लेकिन हमारे अंपायर वाइट करार, वाइट सिग्नल दे रहे. रन संख्या बढ़ेगी, रन संख्या बढ़ेगी. टोटल स्कोर यहां पे 24 फॉर 1. जीत का लक्ष्य है 56. ओहो, इसको बिल्कुल दिशा दिखाई, लेट कट खेला है, आधा कट आधा ड्राइव कुछ. डीप बैकफुट पॉइंट स्क्वायर थर्ड मैन के बीच और बाउंड्री पार जा रही है. अंपायर साहब क्या ये 4 है? जी हाँ, अंपायर साहब ने 4 डिक्लेयर किया है. 4 रन बाउंड्री, 28 रन बनेंगे बाउंड्री के साथ, बिल्कुल 28. 56 रनों का पीछा. थोड़ा सा जिन्होंने लेट यूट्यूब ट्यून ऑन किया है ना, उनके लिए ये मुकाबला चल रहा है आड़गांव युवा फाइटर्स 28. आड़गांव बिल्कुल भी परभनी जिले से आई हुई टीम है और ये टीम 56 रनों का पीछा कर रही है. माड़ा टीम किशोर 11, इन्होंने 55 रन बनाए थे 5 ओवर में और माड़ा टीम इस वक्त उन 55 रनों का सुरक्षित रखने की कोशिश कर रहे हैं. उन 55 रनों की रक्षा करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन इस बार सीधा हाथ में दिया है. हल्का डिप्लेशन करना चाहते थे, फील्डर को सीधा गेंद ने ढूंढा और विकेट. यहां पर ये विकेट जा रहा है मिस्टर प्रशांत साळवे का. 4 गेंदों पे 11 बनाए इन्होंने और क्रीज छोड़ा है, 7 छोड़ा है अपनी टीम का. 28 पे 2 है. मुकाबला अभी भी बिल्कुल दिलचस्प स्थिति में है. इस मुकाबले में क्या होगा ये यहां पर इतने में ही बताना बिल्कुल हर किसी के लिए मुश्किल है. 50-50 अभी भी ये दोनों ओर खुला हुआ मुकाबला. देखना है कौन मोमेंटम को यहां पे अपनी ओर खींचेगा. आने वाले कुछ जो है 2 ओवर्स 1.5 ओवर बहुत अहम रहेंगे. दरमियान देखिए हमारे शिवाभाव नगरकर साहब, क्रिकेट के काफी बड़े चाहने वाले. अच्छी गेंद ऑफ के बाहर और एक सटीक लाइन के साथ इसको डाला. तो शिवाभाव नगरकर साहब की चर्चा चल रही है, यहां पर मुकाबले का आनंद ले रहे, लेकिन ये पुराने क्रिकेट के चाहने वाले हैं और ये केसीसी के बड़े चाहने वाले. पुराने जमाने में जब केसीसी खेला करती थी तब जहां कहीं भी हमारी केसीसी टीम जाती थी क्रिकेट खेलने, जिस भी टूर्नामेंट में जाती थी, चाहे डे हो नाइट कौन सी भी टूर्नामेंट हो, वहां पर ये अपने खुद के खर्चे से 2 व्हीलर पे जाया करते थे. शिवाभाव नगरकर की बात हो रही है यहां पर, और अपनी टीम को वहां जाकर तालियां सीटियों से बिल्कुल भी हौसला बढ़ाते थे. ये हमारे शिवाभाव नगरकर. और पूछते थे कप्तान साहब को कि कहां जाना है, और टीम के पहले वो जाकर वहां अपना रिजर्वेशन करते थे. तो इतनी बेहतरीन ये क्रिकेट की चाहत हमारे शिवाभाव की आज भी उतनी ही है उनके मन में, दिल में, और यहां क्रिकेट का आनंद ले रहे हैं. वैसे चलिए 2 ओवर का खेल खत्म हुआ है. 28 रन 2 विकेटों के नुकसान पर टीम चेस कर रही है यहां पर किशोर 11 माड़ा के खिलाफ 56 रनों का, और वो है आड़गांव युवा फाइटर्स.
आड़गांव परभणी जिले से। चलिए अब तीसरा ओवर कौन लेकर आएगा, थोड़ा सा जल्दी करिए। वैसे अब 2 ओवर मतलब पावर प्ले खत्म होने के बाद फील्ड बदलता है, चेंज होता है और उसके लिए टाइम लगता है। 28 पे 2। अब देखना है 18 बॉलों में 28 रनों की और जरूरत है यहां पर। और श्री सर आएंगे गेंदबाजी करने, कंटिन्यू करेंगे अपना ओवर जो है। अकेले ऐसे गेंदबाज रहेंगे जो 2 ओवर डालेंगे इस पारी में। क्या बात है, लेकिन ये शॉट फंस रहा है भाई, सीधा आकाश के हाथ में। लॉन्ग ऑन पर आउट हुए बल्लेबाज समीर कुरैशी। 4 गेंदों में 4 रन बनाकर आउट। झटका नंबर 3। बाबा पठान का साथ देने अब आएंगे नए बल्लेबाज विक्रम राऊत। चला तर आपण आपल्या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांचं लाभलंय, थोडा वेळ आपल्याकडे। दिलीप काका व्यवहारे साहेब, प्रगतशील बागायतदार, माननीय बाळाना व्यवहारे ग्रामपंचायत सदस्य, बंडू अंजारे साहेब, दास ठिबक, माननीय अनिल चव्हाण, एसी रोड लाईन्स। याच दरम्यान माननीय केरप्पा पवार साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले। सहर्ष स्वागत केरप्पा पवार साहेब, वेलकम। वेळ मिळेल तसं त्यांची हजेरी असते या ठिकाणी। तर राहुल शिंगटे, प्रगतशील द्राक्ष बागायतदार, दत्तात्रय इदाते साहेब, निखिल ट्रेडर्स, श्री महेंद्र शिंदे ग्रामपंचायत सदस्य, राजाभाऊ शिंदे शौर्यवीट उद्योग, तानाजी काशीत, जैन पेट्रोलियम। दरम्यान फटका चांगला आहे, धावा मिळतील इथे। स्कोरिंग शॉट आहे, 2 रन्स, 2 रन्स। या 2 धावांनी धावसंख्या मात्र 30, 3 गडी बाद। आणि आता पुढील आपले विशेष सहकार्य दाते नवनाथ धोत्रे साहेब, पीडी रोड लाईन्स, फिरोज कोरबू, फिरोज प्लंबस, नामदेव चेडे ग्रामपंचायत सदस्य, सचिन दोदाळ साहेब, राजमाता अर्थमोवास। शॉट है, गैप में जा रही है। भारी सिरा, मोटा सिरा था, लेकिन 1 रन लिया। फील्डिंग भी उतनी ही बेहतरीन वहां आकाश द्वारा मेरे ख्याल से। नामदेव चेडे माजी ग्रामपंचायत सदस्य, तदनंतर सचिन दुधाळ साहेब, राजमाता अर्थमोवास, दत्ता वाफळकर, मुक्ताई वडापाव, सुहील शहा साहेब, सराफ व्यापारी, प्रशांत गिड्डे साहेब, सोलापूर जिल्हा मनसे जिल्हा अध्यक्ष। लॉन्ग ऑन सीमा रेषेवरती मात्र आडव्या बॅटचा हा पुल शॉट, धाव 1 मिळेल। एका धावेनं टोटल स्कोर आहे 32। संजय गायकवाड साहेब, समाजसेवक, अभिजित कवडे, सरपंच बारडी, विशाल देशमुख, मंगलमूर्ती अर्थमोहर्स, देवखते, डॉक्टर देवखते चाइल्ड क्लिनिक, आकाश शिंदे सिद्धार्थ वीट उद्योग, बाळासाहेब जाधव पीआय। ओ ये घुमाया है, लेकिन फील्डर नीचे आ रहे। ओ ये बिल्कुल चांस गवाया, कैच ड्रॉप, नहीं पकड़ पाए। इस तरह के कैचेस अब इस मौके पर नहीं छोड़ सकते, बड़ी गलती, मनाला सलती। कैच बिल्कुल भी पकड़ते हैं तो भाई मैच भी आपके पकड़ में आता है। ये कैच नहीं, मैच पकड़ा है। सुनील भाऊ धोत्रे मैच का लुत्फ उठा रहे। शशि भाऊ चौगले स्वागत करना चाहेंगे इनका। आइए शशि साहब, वेलकम। शशि साहब आइए कमेंट्री बॉक्स की ओर आइए। शशि साहब प्लीज।
इन कटर आगे डाली है और ये उड़ा डाली है और एक ही शॉट पे 6 रन की थैली मिली है. जिले पे नमक. प्रेक्षकांना विनंती असेल चेंडू सापडला तर द्या इकडे. प्रेक्षकांना चेंडू टाकायची निश्चितच विनंती असेल. जेव्हा जेव्हा चेंडू तुमच्याकडे येईल तेव्हा तेव्हा टाका चेंडू मैदानात. सापडत नाही वाटतं द्या चेंडू द्या. दरम्यान बाळासाहेब जाधव पिया, स्वर्गीय दत्ता खारे प्रतिष्ठान, सुधीर जगताप साहेब जगताप अर्थमूव्हर्स, धनाजी भांबिरे, स्वराज्य ट्रॅक्टर्स, राजू मामुनी साहेब धनलक्ष्मी ज्वेलर्स, विठ्ठल राजपूत केळी व्यापारी, योगेश विवारे, अविराज पेट्रोलियम, डॉक्टर प्रदीप देशमुख, विठ्ठल हॉस्पिटल, समाधान देशमुख, विठ्ठल मेडिकल, डॉक्टर दीपक दांडेकर, डॉक्टर कविराज विश्वास, शंकर सरवदे साहेब, हे सर्व आपले अर्थसहाय्यदाते. दरम्यान के साहेब. दरम्यान आमचे इदाते बंधू चैतन्य फर्निचर्स, त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. चैतन्य फर्निचर आणि स्टील अँड इलेक्ट्रॉनिक्स करकम वेलकम. दरम्यान या ठिकाणी धावसंख्या गरजेची आहे. आता 12 चेंडूत 17, 39 3 गडी बाद अशी स्थिती आहे आणि ती मात्र चेसिंग साइड टीम आडगाव युवा फायटर्स या संघाचे. ऑन ड्राईव्ह मारायचा प्रयत्न त्या ठिकाणी धीम्या गतीने चाललाय. क्षेत्ररक्षकाकडे चेंडू आणि एक धाव त्या ठिकाणी अवेलेबल असेल. आमच्या प्रिय प्रेक्षकांना विनंती आहे बरं का, आपण कृपया मैदानातून ये जा करू नका, कारण खेळाडू मैदानात व्यस्त असतात. इकडे एखादा चेंडू तुम्हाला लागेल, वाद निर्माण होईल किंवा एखादा खेळाडू तुम्हाला धडकेल, दुखापत होईल, बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. उंच डोला लॉंग ऑनच्या दिशेला चालला. क्या बात आहे. शॉट मात्र कडाकेदार आला. आडगाव. वाव, व्हॉट अ बॅटिंग. लुक ॲट द रिप्ले. हॅव अ लुक ॲट दिस. Oh, outside the off stick. That one was little bit in swinger and pulled away. Wonderful, powerful. This is a high level pull. Take a fill. Once again, but this time दूरी कम, हाइट ज्यादा. टूट गया यहाँ पे बिल्कुल भी ये इस इनिंग्स का वादा. लेकिन इन्होंने क्रीज छोड़ने से पहले बड़े रन बनाए हैं. बाबा पठान 6 गेंदों पे 13, उपयुक्त ये 13 रन है. 9 बॉलों पे 10 की जरूरत है टीम आड़गांव. बिल्कुल भी ये देखिए कितनी बेहतरीन ये ब्रॉडकास्टिंग है. आपको लग रहा होगा कि हम टीवी पे कोई इंटरनेशनल मैच देख रहे हैं. tenniscricket.in लाइव. बिल्कुल भी हाई फाई. ये कैच थोड़ा सा बिल्कुल नाराजी में पकड़ा है, खुद पे नाराजी है क्योंकि इसके पूर्व एक कैच छोटा था उनसे. नया बल्लेबाज 47 AK-47 लेके मैदान में जा रहे हैं. वैसे तो AK-47 की कोई जरूरत नहीं है. आप छोटे छोटे वार कर कर बिल्कुल भी ये मुकाबले को जीत सकते हैं, ऐसी स्थिति है. लेकिन AK-47 वाले हैं. शरीर पे लगी है. रन भाग रहे पूरा, बिल्कुल पूरा. 8 गेंदे 9 रन ऐसी कुछ स्थिति है. अब 47 4 विकेट के नुकसान पे स्कोर भी कुछ AK-47 बन गया. तो ये ब्रॉडकास्टिंग के बारे में चर्चा हम कर रहे थे. tenniscricket.in द्वारा ये ब्रॉडकास्ट हो रहा है. बिल्कुल भी हमारा KCC ट्रॉफी सीजन 3 अंडर लाइट की टूर्नामेंट. लेकिन ये जबरदस्त मारा है. बिल्कुल ये ताकत वाला शॉट, हाई फाई शॉट सफल हुए और ऑफ स्टिप के ऊपर ये गेंद थी. बहुत तगड़ा शॉट. 6 रन. बिल्कुल भी गदादारी भीम.
ये बिल्कुल शॉट के साथ मन में गाना बिल्कुल भी बज रहा होगा, ताक देना दिन, क्योंकि अभी केवल रने जरूरत है, सिर्फ 3, 7 गेंदों में 3। गेंदबाजी करते हुए यहां पर नजर आ रहे माड़ा टीम के ये मिडल ऑर्डर के गेंदबाज मिस्टर सूरज। चले इस बार थोड़ा सा गति परिवर्तन है, लेकिन डायरेक्ट थ्रो नहीं लगा। स्ट्राइकिंग एंड पे बढ़िया प्रयास था। ओवर कंप्लीट हुआ, 2 रनों की जरूरत यहां और पूरा ओवर शेष है। आखिरी ओवर डालने के लिए आएंगे आकाश मोरे। दरम्यान आपल्या स्पर्धेसाठी गणेश शिंदे साहेब आरणकर, अजित पप्पू गायकवाड साहेब समाजसेवक, सचिन हराळे संस्कार दूध डेअरी, समाधान शेळके सद्गुरू दूध डेअरी। तर बर्थडे बॉय मिस्टर संजय धोत्रे साहेब या ठिकाणी दाखल झाले। संजय धोत्रे यांना आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा, आभाळभर शुभेच्छा, अगदी ट्रकच्या ट्रक भरून शुभेच्छा। त्यांना नेता येणार नाहीत इतक्या शुभेच्छा। काय पाहिजे पंच? पार्टी मिळणार नाही आता, ठीक आहे, पार्टी नाही आहे। तर जाऊया मैदानात, 2 धावांची गरज आहे। 6 चेंडू 2। ऑन ड्राइव मारलाय आणि तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे। लेवल, स्कोर लेवल। ओ दुसरा रन, विनिंग रन मिळेल काय? डायरेक्ट थ्रो लागलाय, घात झालाय, अनावश्यक धावबळी आणि बळीची टाळी। पण इकडे अगदी स्लिप झाले, जमिनीवर पसरले। दुसऱ्या धावेचा नाद विनाकारण केला आणि त्या नादात फावं लागले बाद। 5 चेंडूवर 1 धावेची गरज। 54 4 गडी बाद अशी स्थिती, 55 4 गडी बाद, 5 गडी बाद अशी स्थिती म्हणूया। 5 चेंडू 1। चला पुढील टीम ने तैयार रहायचं है। ओ हवा में बिल्कुल भी गेंद, लेकिन ये मिस टाइम है, लेकिन क्या फर्क पड़ता है, जीतना तो हमको ही है, ये कहना है अडगाव टीम का। अभिनंदन, कॉन्ग्रेच्युलेशन्स। चला सत्रे सर फील्डिंग लावा, ताबडतोब लावा। सत्रे सर आपण आपापल्या पॅव्हलियन मध्ये यायचं आहे। सत्रे सर, इसबाव टीम आहेत, सत्रे सर इकडे आहेत। इसबाव टीम या, इसबाव टीम आपल्या पॅव्हलियन मध्ये